ना आता मल्ली बोलला तर बोलला मल्ली जाऊन सांगा त्यांना द्यायचा जर असेल तर असा दे पुत्र रे पुत्र रे असं मागितलं की द्यायचा असेल तर असा दे मोठा वजन चांगला असा मुलगा दे चांगला की त्याचा या त्रिभुवनामध्ये झेंडा असावा. तेच आमचे तुकोबाराय जन्माला आले महाराज मागितलं पण काय मागितलं स्वतः करता काही संतांनी मागितलं नाही मागितलं ते जगाकरता मागितलं. तुकोबाराय सांगतात भगवान परमात्म्याची भगवान परमात्मा संतांच्या इकडं पाहून सांगतोय की मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ विठोबा
भावे हरी सर्व काम करी न सांगता साठविला हे हृदय संपुष्टी बाहेर धाकोटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे इच्छिला रोखडे मनोरथ किंवा चिंतीला रोखडे मनोरथ साठविला हे हृदय संपुष्टी बाहेर धाकोटी मूर्ती उभा. या सगळ्याला कारण काय असेल तर भाव आहे महाराज. देवाला भावाची गरज आहे. एक पवित्र जोडप आळंदीच्या वारीला गेलं. पूर्वी अशी पद्धत होती. पूर्वी बडव्यांच्या घरी जर उतरलं तर त्या ठिकाणी एक जेवण बडवे घालायचे. मग त्या ठिकाणी पंढरपूरला आळंदीच्या ठिकाणी उतरल्यानंतर त्या जोडप्याला त्या बडव्यांच्या ठिकाणी पुरणपोळीचा बेत खायला मिळाला. महाराज पुरणपोळी इतकी सुंदर झाली त्या ग्रंथाला एवढी आवडली. महाराज त्यानं सांगितलं आपल्या पत्नीला असं करा, म्हणले या बडवीनताईकडून काय करा, त्या पुरणपोळीच्या बेताची सगळी तयारी, कशी पोळी तयार करावी ही सगळी यथाविधी लिहून घ्या. तसं पाहायला गेलं तर आताचं जेवण हे सगळं कागदावरच आहे. मुंबईला पाहायला गेलं तर टीव्ही समोर नाही का, आणि टीव्हीच्या समोर त्या गृहिणी बसलेल्या असतात. मग तिथं ते पहिलाच ऍड येते खमंग. मला माहिती नाही, समजू नका, माहिती आपण बोलावं तर मुंबईला गेलं तर आपल्याला एकही पदार्थ खायला मिळणार नाही अशी परिस्थिती होईल. तसं खमंग खवय्या म्हणून त्या टीव्हीवरती जाहिरात येते. महाराज त्या गृहिणींची एवढी गडबड होते, लागलीच पेन आणि वही घेतात महाराज. मग तिथं ठरलं जातं तो पदार्थ करायचे. त्या पदार्थाकरता काय लागतंय, एक चमचा पहिलं तेल नाही का. ते ऐकल्यानंतर ती गृहिणी तेवढंच लिहून घेते, ते तेवढं त्या कढईमध्ये टाकते. पण महाराज ते लिहित असताना पहिलं गेलं ना जळू, पहिलं काहीच राहिलं नाही, शिल्लक ते गेलं जळू. त्याच्यानंतर मग काय टाकावं, चटणी टाकावी, इतर काय असेल ते टाकावं. पण ते सगळं लिहून घेता सगळं जळून जातं महाराज. तसं त्या गृहिणीनं त्या बहिणीताईकडून त्या जोडप्याच्या पत्नीनं ते सगळं लिहून घेतलं. ठरल्याप्रमाणे गावाकडे गेलं. त्यानं सांगितलं, म्हणले आज आपल्या घरी काय गंगापूजन घालायचं आणि त्या गंगापूजनाला काय करायचं, पुरणपोळीचा बेत करायचा. ठीक आहे म्हणले, मी सगळ्या मित्रमंडळाला या ठिकाणी बोलवणार आहे, पुरणपोळीचा बेत करायचा. ठरल्याप्रमाणे हिनं सगळं काही तयार केलं, पुरण वाटलं. पण नेमकं कळना महाराज काय कशामध्ये घालावं. पुरण तयार झालं, पीठही तयार आहे, पण नेमकं कळना पुरणात पीठ घालावं, पिठात पुरण घालावं. बराच विचार केला. तिला म्हटलं आपल्याला पोळी जमना. म्हटल्यानंतर तिला असं ठरवलं. म्हणली ती बडवीनताई कशी होती, विधवा होती महाराज. तिनं हातातली कांदनं फोडली होती, हिनंही आपल्या हातातल्या कांदनं फोडून टाकली. तिनं सांगितलं नवऱ्याला, म्हणले असं करा, बाजारात जा, फोड्याच्या बाजारातून म्हणले एक चांगली पांढरी साडी घेऊन या. कारण बडवीनताईची साडी पांढरी होती. ती पांढरी साडी नेसली, पोळी लाटायला बसली. पण पोळी काही जमेना महाराज. तिला असं वाटलं, कारण तिनं सगळा प्रयोग तो पाहिलेला होता. ती म्हणली बडवीनताईची केस डोक्यावरती नव्हती, टक्कल होतं. तिनं नाव्याला बोलवलं, म्हणले असं करा, त्याच्याकडून ते केस काढून घेतले, पोळी लाटायला बसली. पण पोळी जमेना. मला सांगा किती प्रयोग अतिशयोक्ती केल्यानंतर पोळी जमेल हो. असं भगवंताची सेवा करत असताना मला काय सांगायचंय, अतिशयोक्ती बाह्य रंगाला आपण जर भगवंताची सेवा केली, भक्ती केली तर ती भगवंताला आवडत नाही. महाराज सांगतात भक्तीमध्ये भक्ती करत असताना असण्यापेक्षा नाही का, दिसण्यापेक्षा असण्याला महत्व आहे. विठाला गंध लावून, टोप्या घालून, सफेद कपडे घालून, भगवे कपडे घालून भक्ती करता येईल का? नाही. रस्त्यानं फिरणारा कुत्र्याचा रंग कसा आहे, भगवे तरी स्वान सहज देश त्याचा. रस्त्यानं फिरणारा कुत्राही काय आहे, भगवा आहे. म्हणजे तो भक्त आहे का? नाही. भगवंताला आवडणारी भक्ती कशी आहे, हृदयापासून असावी. आणि हृदयापासून प्रेमानं जर भगवंताला भक्ती आवडली, तो भगवान परमात्मा असे जे भक्त आहेत ते देवाकडे काही मागतच नाही. ते देवाला काय देतात, बऱ्याच सांगतात, ते देवाला आपला
जीव भाव अर्पण करतात शिवाचे चरण. तुका म्हणे जीवा
ठेवूनिया काही न मागत. भक्त देवाकडे काही मागत नाही, तो उलट देवाला काय अर्पण करतात, जीव आणि भाव अर्पण करतात. कारण भावाशिवाय देव, कारण ज्या ठिकाणी भाव आहे त्या ठिकाणी महाराज सांगतात शीघ्र उभा आहे. भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे, ना वडे वैकुंठ शेषाचे किंवा शिराचा सागर धरोनी अंतर राहिलाचा. भक्ताशिवाय देवाला दुसरं काही आवडत नाही. कितीही जरी आवडीचा पदार्थ असला तरी तो असेल तर भक्त आहे. ज्या ज्या वेळेला त्या भक्तावरती संकट पडतात, ज्या ज्या वेळेला तो भक्त संकटामध्ये असतो तेव्हा भगवान परमात्मा स्वतः त्या भक्ताचं रक्षण. कारण अहम भक्ता पराधीना, मी भक्ताच्या अधीन आहे म्हणून भगवंत सांगतात. पण ते भक्त काय करतात, तो का म्हणे जीव भावदेवा नाही ठेवूनिया काही न मागती. ज्या भक्ताने भगवान परमात्म्याला आपला जीव भाव अर्पण केला अशा संत महात्म्यांचे एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया आणि सेवेला पूर्ण करूया. ज्ञानेश्वर सर्व काम करीन सांगता साठविणारा हे हृदय संपुष्टी बाहेर दाखोटी मूर्ती उभा. मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतीला रोखडे मनोहृत. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवूनिया काही न मागती. म्हणण्याच्या बोलते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे सोपायाच्या प्रसादे. काही बोलिल विनोदे मदक्षमा करणे संती नये अंग होते. हा उपदेश तुमचे बडबडी दोषी तुमच्या कृपेचे पोषणे. जन्मो जन्मी तुका म्हणे मदत क्षमा करणे संती नये अंग होते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी तुम्हा संतमय बाबांच्या चरणी अर्पण करतो. माझे बरोबर ये हरिभक्त परायण वैकुंठवासी मारुती महाराज दत्तराम महाराज भाडेकर यांच्या चरणी अर्पण करतो आणि ही सेवा इतर संपली शेवटची चालली. अरे दुखावडे देव भाव देवा पायी. दुखावडे देव भाव देवा पायी. दुखावडे देव भाव देवा पायी. दुखावडे देव भाव देवा Yeah.
Ah